आदित्य मोरे पहिल्या चेंडूवर विकेट, दिनेशला बाद केलं. दिनेश एक पॉवरफुल फलंदाज होता. महत्त्वाच्या सामन्यामध्ये तुम्ही गेम प्लॅन केला नाही, रणनीती आखली नाही तर त्याचा रिझल्ट का असतो ही येणारी वेळ सांगून जाईल. फटका खेळला, मिस टायमिंग, झेल होणार का? ओ व्हॉट अ कॅच! अविनाश तिथे होता आणि बॅक टू बॅक 2 विकेट. दुसरा धक्का सुरुवातीलाच मिळाले हदरे. बॅटिंग आपण घेतले याचा विचार विनिमय करावा लागेल आणि आता बाद झालाय अरुण भगत. डीजे तर 2 गडी इथे बाद झाले. सुरुवात थोडी खराब पाहायला मिळाली. तुमची सुरुवात कशी होईल यावर शेवट असतो आणि ग्रामीण क्रिकेटचं हेच दुर्दैव. ग्रामीणचे अनेक बलाढ्य संघ ज्यांच्याकडे पॉवरफुल बॅटिंग असते. काल विनोद पाटे आमचे जी चर्चा करत होते का आपले बॅट्समन घाई खूप करतात, सिंगल डबलला ते अजिबात कॉन्सन्ट्रेशन करत नाही आणि हे अशा परिस्थितीमध्ये खूप महत्त्वाचं असतं. कधी कधी तुम्हाला सिंगल डबल पण खूप चांगली बळकटी देते आणि आता सुरुवातीला मिळाले 0 धावसंख्येवर 2 हादऱ्या. आदित्य मोरे बाद झाला फलंदाज, दिनेश बाद झाला, अरुण 0 धावसंख्येवर 2 गडी बाद. नागेश गेलाय जो व्यावसायिक खेळाडू क्रमांक 4 वर आणि हरेश सारखा तेवढा ताकदवर आपण पाहतोय फलंदाज नॉन स्ट्राईकला. इथे भागीदारी बनवणं, चांगली धावसंख्या सेट करणं हा माइंड सेट करावा लागेल. आता उसरली संघाला लाईन पाहिली, लूज फटका सर्कलच्या बाहेर सुरक्षित असेल, आउटफील्डमध्ये अडथळा. 2 धावेसाठी निघालेत आणि या डिफ्यूज विकेट पार्टनरशिपची गरज आहे. इथे मैदानावर तोल सांभाळणं, कॉन्सन्ट्रेशन करणं, सिंगल डबलला प्राधान्य देणं मात्र गावदेवी वाकडीच्या गोलंदाजांचा बोलबाला या स्पर्धेमध्ये आपण पाहिला आणि आता 3 चेंडूचा खेळ संपलाय. एकूण धावा फलकावरती 2 गडी बाद. बॅटिंग करत असताना संघ पाहतोय उसरली हा संघ चांगला प्रवास राहिला. जितू दादांच्या संघाला या संघानं पहिल्या सामन्यामध्ये प्रभावित केलं आणि त्यानंतर विजयाचा रदीप आणि हा खिंडार त्यांनी चालू ठेवला. आता सेमीफायनल आहे. ऑन साइडला आक्रमण करतोय, दूरवर क्षेत्ररक्षक असणार की नाही मात्र यस तिथे रेडी, सिंगल मिळेल. बॅकअप खूप चांगले. गावदेवी वाकडी या संघाला पाहतो. या संघाचं नेतृत्व करत असताना संघनायक आपण जरूर पाहिलं असेल ॲडव्होकेट अरुण पाटील या संघामध्ये जरूर आपण या संघामध्ये पाहतोय. आऊ या संघामध्ये आम्ही पाहतोय धनंजय शेठ पाटील असतील, नरेश पाटील असतील यांचा संघ खेळतोय. आता वाकडी गणेश पाटील असतील या संघाचे समर्थक. आदित्य मोरे नेक्स्ट बॉल, गती कमी केली मात्र सावध पवित्रा धावेसाठी संघर्ष, डायरेक्ट हिट, धोका होणार का? धोका होणार का? यस यस पाहूया. विनोद पाटील यांचा इशारा आलाय. थोडा लेझी क्रिकेट आणि आता आपण पाहतोय WTC कॅमेरामॅननं कैद केलेला हा क्षण. डिसिजन पेंडिंग. सेमीफायनल सेकंड फायनलमध्ये पोहोचलाय संघ. जय दुर्गा रोहिंजन चांगली कमालीचा परफॉर्मन्स. सुपर 8मध्ये आपण DCC मोरबे विरुद्ध जय हनुमान करंजाडेला पाहिलं. वागेश्वर हरिग्राम जय दुर्गा रोहिंजन हरिग्राम संघ इथे पराभूत झाला. गावदेवी आदईला पराभूत केला गावदेवी वाकडीनं. डिसिजन पेंडिंग, नॉट आउट. या क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच. 3:05 झालेत. अमित सर 90% तुम्ही स्पर्धा कव्हर करता ना, जिथे सेमीफायनल आणि फायनल 2-3 षटकांची असते. इथे तसं होणार नाही. डिमांड केली तर 5 षटकं पण आम्ही ठेवू, 6 पण ठेवू, मात्र नेरेला खेळायचं नाईटमध्ये त्याची थोडी प्लॅनिंग करायचं आहे. तर नक्कीच दानशूर दात्यांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतो. युवा उद्योजक कुमार सुजय शेठ संजय पाटील यांच्या संभाजी पाटील, सॉरी माफ करा, फोन आमचा चालू आहे. रोहन पाटील आम्हाला माहिती देत असताना पुरस करतात. तर मी विनंती करेन पुन्हा एकदा कुमार सुजय शेठ संभाजी पाटील यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर यावं आणि या स्पर्धेसाठी त्यांनी आम्हाला इथे आर्थिक सहाय्य केलं 2,500 रुपये, 2,500 त्यांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतोय. आदित्य मोरे आतापर्यंत विकेट, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर आपण पाहिल्या सिंगल.
5व्या चेंडूवर सिंगल आणि त्यानंतर आपण पाहिली शेवटच्या चेंडूवर 2 धावा. तर आदित्य मोरेच्या षटकामध्ये धावा आल्या 6, 2 विकेट, पॉवर प्ले 1. सुरुवात आश्वदायक असावी, सुरुवात चांगली असावी, सुरुवात आक्रमकतेची असावी, सुरुवात संघासाठी चांगली धावसंख्या असावी. मात्र पदरी येथे थोडी निराशा. मात्र उसारली संघ हा बॅटिंग लाईनअपसाठी स्ट्रॉंग मानला जातो. इथून माइंड सेट केलेला हरीश खेळतोय आणि नागेश त्याला साथ देतोय. रमेश पवार आऊसाठी हे मैदान अनुकूल आहे. अनेक प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्याने अनुकूल परिस्थिती करून हे मैदान गाजवल्या. हा त्याचा दबदबा राहिला, त्याला अभ्यास आहे. रमेश पवार अकूट टप्प्याचा चेंडू लाईनचा अभ्यास तो करते. 2 वेळा फेल झाला, मात्र यानंतर अजूनही संघासाठी तो चांगली कमाल करणार. व्हाईट बॉल, एकूण धावा धाफलकावरती पाहतोय, मात्र थोडासा अडचणीमध्ये बॅटिंग करताना संघ उसारले. 8 धावा धाफलकावर 2 गडी बाद. पुढचा चेंडू रमेश पवार ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, इनसाइड सर्कल, जरूर क्षेत्ररक्षक तैनात आहे. तर नक्कीच मॅचकडे वळते. थोडीशी शांतता आहे. कडाक्याचा ऊन सुद्धा, हिवाळ्याचा ऋतू सुद्धा. रात्री आम्ही पाहतोय कडाक्याची थंडी असते आणि दिवसा रखरखत ऊन असतं. मात्र आज तागायत क्रिकेट रसिक क्रिकेट स्पर्धेचा, क्रिकेट खेळाचा आनंद घेतोय. पुढचा चेंडू, हा चेंडू टॅप करतोय डीप पॉइंटचा क्षेत्ररक्षक. 1 धाव मिळेल. नागेश आणि हरीश शांत डोक्यानं खेळतात. कदाचित त्यांनी अभ्यास केला असेल का एखादा खराब चेंडूची प्रतीक्षा करूया. मात्र पॉवरफुल गोलंदाजी समोर पूर्णपणे ढेपाळलेली बॅटिंग लाईनअप आता पाहते. 2 गडी बाद, एकूण धावा धाफलकावरती 10 आहेत. रमेश पवार पुढचा चेंडू, खराब चेंडूची वेट अँड वॉच. थांबा आणि प्रतीक्षा करा, चांगलं फळ मिळतं. आणि हे क्रिकेट जर तुमच्याकडे असेल ना तर तुम्ही मैदान गाजू शकता. संदेश शेळक्यांना आम्ही पाहतोय आई एकविरा इव्हेंटचे ओनर्स, फाउंडर सर्व काही आहेत. फक्त कॅमेरा धरायचा थोडा बाकी आहे, मात्र ती जबाबदारी त्यांच्यावर कमी येते. रात्री सकाळी 6ला झोपले त्यांनी सांगितलं आणि 8ला आल्या. आरोग्याची सुद्धा काळजी घ्या. एवढा त्रास करू नका. टीम साईज थोडी वाढवा. पुढल्या वर्षीचा त्यांचा वेगळा प्लॅन आहे आणि राहुल यांच्याकडून ते मार्गदर्शन घेतात. चांगलं आहे. रमेश पवार एकूण धावा धाफलकावर 16. बघा चर्चा चालू आहे आम्ही सर, पुढचा डेट तू खाली आहे का, तू बुक आहे का, सीझन चालू आहे ना. रमेश पवार 16 धावा. मात्र आम्हाला जेव्हा आयोजकांचा फोन येतो आम्ही सर डेला खाली आहेत का, नाही जमणार, रविवारी बुक आहे, मग असं बोलावं लागतं. मग काही आयोजक रागवतात, आमच्याकडे येत नाही आहे. मात्र मी माफी मागेन, फक्त संडेच जमतो. तर मॅचकडे वळूया. पहिल्या षटकामध्ये 6 आल्या, रमेश पवारच्या षटकामध्ये 10 आल्या. आता इथून 2 षटकं बाकी आहेत आणि आघाडी दाखवावी लागेल. 45, 50, 55. मी पुन्हा एकदा विनंती करेन कुमार युवा उद्योजक सुजय शेठ संभाजी पाटील नेरे यांना विनंती करेन आपण यायचं व्यासपीठावर. आपलं वेलकम. यस डीजे. तर सन्माननीय महादेव ढवले साहेब यांच्याकडून या स्पर्धेला 2100 रुपयाचं आर्थिक सहाय्य. एकदा त्यांचं सुद्धा आपण कौतुक करूया. सुजय शेठना मी विनंती करू आपण व्यासपीठावर यायचं. आपलं सुद्धा वेलकम. अविनाश पाटील एकूण धावा धाफलकावरती 16 आहेत. आता सरासरीचा विचार केला तर 8ची सरासरी. प्रेम आम्हाला माहिती देत असताना हरिभक्त पारायण प्रेम पाटील वाजे यांना आपण इथे पाहतो. स्कोरिंग अविनाश. पहिला चेंडू स्लोवर 1. मात्र मेन अंपायर सिग्नल. इथे इशारा येईल व्हाईट बॉल. व्हाईटचा इशारा पाहिला असेल आम्ही सर आपण, कसा होता, आवडला का स्टाईल? थोडे पंच असे नक्कीच कवायत प्रकार असतात. संडी पालकर खूप व्हायब्रेशनल होतात. काल आम्ही त्यांना पाहिलं. काल विंगरीची ॲक्शन होती. 17 धावा आहेत. हा चेंडू जरूर एज लागते स्लीपकडे. आणखीन एक धक्का. काल बिगर नाईटमध्ये संदेश सांगतो खूप एन्जॉयमेंट आली. सामना कुठला होता? बोनशेत.
कमालीचा सामना झाला. एकाच गावातील 2 संघ आणि एकाच ग्रामपंचायतीतील 4 संघ होते आणि एक वेगळं वातावरण आम्ही तेव्हा पाहिलं. तर तिसरा धक्का बसलाय. उसरलीला हवाय मोठा फटका आणि आता बाद झालाय नागेश. यस डीजे. तर नक्कीच थँक्यू व्हेरी मच. काय संदेश? नेरे खेळणारे यस. नेरेच्या समोर असणारे वाशिवली हा संघ. 10चा लॉट्स आहे. काल 2 वाजता स्पर्धा संपली. चांगलं नियोजन, टाइम मॅनेजमेंट तिकडे खूप छान आहे. तर नक्कीच 10चा लॉट्स का असतो आम्ही सर जरूर तुम्ही माहिती द्या. लाईटचा जुगाड आलाय तरी पण 10चा लॉट्स आणि शेवटच्या दिवशी पण 10चा लॉट्स. तर नक्कीच आम्ही खास करून येस गॉन कॅच आदित्यनं पकडला. झेल उसरलीची स्पर्धा आहे तिथे 8चा लॉट्स आहे. मात्र नेरे गावामध्ये जेव्हा जेव्हा स्पर्धा असते ना तुम्हाला 10चे लॉट्स अजिबात पाहायला मिळणार नाही. डे असो या नाईट असो तसलं काही आम्ही ठेवत नाही. त्याला इन शॉर्ट असं म्हणतात शर्यती ना. तर थोडं मनोरंजन आहे. काही आयोजकांना राग सुद्धा येईल. आम्हाला खूप खर्च असतो, मेंटेनन्स असतं, तुम्हाला बोलायला सोपं असतं. मग लाईटचा जुगाड आला तर आम्ही सर मी म्हणेन 8चं ठीक आहे ना. डबल 2 पट खर्च वाचतो ना डिझेल. तर नक्कीच एकूण धावा दाफलकावरती गुणसंख्या आपण पाहूया. प्रत्येक आयोजकाची चॉईस असते आणि आता टी शर्ट सुद्धा नसतात. एक जमाना होता 2 लाखाची स्पर्धा 22 एंट्री टी शर्ट असायच्या 8 संघ असायचे. तो जमाना गेला कुठे. तर स्क्रीनच्या समोर लाडके प्रेक्षक असतील, लाडके खेळाडू असतील, प्रेमाची विनंती आहे. यस ऐकलं आमचं पहिल्यांदा कोणीतरी ऐकलं नाही तर आम्ही 10 वेळा बोंबलतो. धन्यवाद धन्यवाद. तर बॅक टू बॅक 2 विकेट्स. एकूण धावा दाफलकावरती 17 आणि आता हरेश मुंडे राकेशला कारनामा करावा लागेल. मनगटामध्ये ताकद आहे. हा फटका आक्रमण क्षेत्ररक्षक तैनात. ॲडव्होकेट अरुण पाटील त्यांना तिथे पाहिलं जरूर सिंगल मिळेल. हरीशनं नकार दिला. पुढची व्यूहनीती रणनीती त्यांनी आखली असेल नक्कीच. कांचन पालकर द ग्रेट खली बघा आत्ता त्यांची सकाळ झाली आणि सेमीफायनल सेकंड ते पाहत असतील खऱ्या अर्थाने. अविनाश एकूण धावा दाफलकावरती 18 राईट मोर द विकेट ना. लॉंग स्टॉप कडे चेंडू जरूर गेलाय आणि तिथे जरूर आपण पाहतो क्षेत्ररक्षण. आदित्य मोरेच्या षटकामध्ये आपण धावा पाहिल्या एकूण 6, 2 विकेट. रमेश पवारच्या षटकामध्ये धावा पाहिल्या 10 विकेट्स त्याला आपण पाहतो मिळाले नाही. त्यानंतर अविनाश पाटीलचं षटक पाहिलं विकेट आल्या या षटकामध्ये 3 एकूण धावा 21. मागच्या इनिंगमध्ये तेच झालं. गोलंदाजानं आपलं आक्रमकता दाखवली आणि आता सुद्धा गावदेवी वाकडीनं आपण पाहतोय जनार्दनजी शालिक सिनारे सहचिटणीस पनवेल तालुका शेतकरी कामगार पक्ष आणि माजी उपसरपंच धुंद्रे यांच्याकडून या स्पर्धेला 2000चं आर्थिक सहाय्य आलं. त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून धन्यवाद देतो. तर एकूण धावा दाफलकावरती 21. धावसंख्येची गती कमी आहे. काय चुकलं आता उसरलीचं काय चुकलं याचा बारकाईने अभ्यास केला जाईल. दिनेशकडून सुरुवात पाहायला मिळाली नाही. हरीश मुंडेनं स्ट्रगल केला. 1 षटकार त्याने दाखवला मात्र स्ट्रगल केला. 6 चेंडूंचा अरुण भगत बाद झाले. नागेश बाद झाला. 5 गडी निम्मा संघ. राहुल श्रेष्ठ. आता राकेश भोईर आणि परेशला काहीतरी वेगळं करावं लागेल.
नक्कीच हा चेंडू डॉट बॉल. जेव्हा तुमच्यावर असं दडपण येतो ना तेव्हा ग्रामीणमध्ये आम्ही बऱ्याच संघनायकांना त्यांच्या खेळाडूंना पाहिलं ते डॉट चेंडू मिस करतात आणि येणारा प्रत्येक फलंदाज मोठा फटका घेण्याच्या नादामध्ये संघाला अडचणी निर्माण करतो आणि आता तेच दृश्य इथे पाहायला मिळतो मैदानावर. संघ थोडा अडचणीमध्ये, धावा 21 आणि गडी बाद झालेत 5. बघा आपण पाहतोय धनंजय शेठ पाटील असतील, ॲडव्होकेट अरुण पाटील यांचं नेतृत्वाखाली आम्ही संघ पाहिला. हा वाकडी आता या नवीन चेहरा ज्यामध्ये आदित्य मोरे, अविनाश पाटील चांगली धुरा सांभाळताना सेमीफायनलमध्ये आक्रमण केलंय. क्षेत्ररक्षक उभे तिथे मनीषनं केली ही चूक. सोपा झेल का घेता आला नाही, मात्र गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली. आता षटक शिल्लक असेल शेवटचा आणि धावा फलकावर आपण पाहतोय एकूण 22. यस डीजे. तर नक्कीच 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. उसरली संघ थोडासा अडचणीमध्ये. सुरुवात जी हवी होती ती पाहायला मिळाली नाही. मिडल ऑर्डर बॅटिंग लाईनअप करताना पॉवरफुल फलंदाजानं न केलेला कारनामा. मात्र ग्रामीण क्रिकेटमध्ये अमित सर आपण हे सुद्धा पाहिलं, जरी एक फलंदाज नडला ना तरी धावसंख्या बनते. एकानं जरी हाकार केला ना, जरी आता धावा बघा, आता धावा आहेत 22. जरी एकानं जर तगडी बॅटिंग केली तरी फायटिंग स्कोर उभी होईल आणि ही क्षमता आहे राकेशकडे, क्षमता आहे परेशकडे आणि उसरली संघ इथे बॅटिंग करतोय. धावा फलकावरती 22. आता आक्रमणाची गरज आहे. शेवटचं षटक आपण पाहतोय गोलंदाज. प्रत्येक ग्रामीण संघाचा शेवटचा गोलंदाज हा आम्ही पाहतोय थोडा कमी अनुभवाचा असतो आणि आता गोलंदाज आलाय. तर गोलंदाजी मार्कवर तेजस पवार. 5 चेंडूचा खेळ बाकी. एकूण धावसंख्या आपण पाहूया. संघाची धावसंख्या टोटल रन्स 23. धावसंख्या थोडीशी गती आपण पाहिली कमी आहे. धावसंख्येचा वेग वाढवणं संघासाठी व्हेरी इम्पॉर्टंट असेल. बघा दबाव तंत्राचा वापर. एकदा वाकडीची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या झाल्याच पाहिजेत. गुड बॉलिंग. दबदबा निर्माण केला आदित्य मोरेनं, दबदबा निर्माण केला रमेश पवारनं, अविनाश पाटीलनं चांगली कमालीचं षटक हाताळलं आणि आता तेजस पवार. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. क्रिकेटमध्ये कुणाचीच दादागिरी आजपर्यंत राहिली नाहीये. आक्रमण केलं, हल्ला चढवतोय, झेल होणार का? यस, ॲडव्होकेट अरुण पाटील गॉन कॅच. आणखीन एक धक्का. गडी बाद झाले. टोटल 6 गडी बाद. एकूण धावा फलकावर 23. तर सोपान पाटील साहेब आहेत रोहिंजनचे आमच्या मान्यवर. महाराष्ट्र स्टील आर्ट्सचे ओनर्स आम्ही पाहतोय, उद्योजक आहेत आणि रोहिंजन टीमचे पॅकर्स आहेत. साहेबांना विनंती करेन आपण व्यासपीठावर यावं. सोपानजी पाटील साहेब रोहिंजन यांचे इथे आगमन झाले. तर नक्कीच आपण पाहूया. एकूण धावा फलकावरती 23. गोलंदाजी मार्कवर तेजस पवार. आतापर्यंत सिंगल डॉट विकेट, 23 रन्स ऑन अ बोर्ड. परेश भगत आणि आता राजेश भगत. क्रमांक 8 वर आलेत राजेश भगत, तेजस पवार. बघा हा चेंडू जरूर पाहिला. तर ए लॉट्स मधून आलेला संघ आपण पाहतो उसरले आणि बी लॉट्सचा वाकडी.
अशी माहिती आम्हाला मिळते. मात्र आता 4 चेंडूमध्ये फक्त 1 धाव आणि 1 विकेट. सुपर बॉलिंग, आक्रमण केले, गॅपमध्ये डीप कव्हरला फटका येईल का? चेंडू अडवला. ओ व्हॉट अ फिल्डिंग. जर तुमची क्षेत्ररक्षण चांगलं झालं, गोलंदाजी चांगली झाली तर नक्कीच तुमची बॅटिंग सुद्धा चांगली होणार. हे क्रिकेटचं सूत्र आहे. आणि आता एकूण धावा धावफलकावर 25 आणि क्षेत्ररक्षण चांगलं असेल ना तर संघाची काय ताकद आहे ही विरोधी संघाला नेहमी जाणवतं आणि आता वाकडीने ते दाखवून दिलं. लास्ट बॉल, एकूण धावा धावफलकावर 25. शेवट सुद्धा गोड केला. यस धावबाद आणि लोएस्ट स्कोर सुद्धा आपण म्हणूया. आता एकूण धावा ए संघाची ही अवस्था. क्रिकेटमध्ये बघा काही होऊ शकतो. नक्कीच आपण पाहतोय जितू दादा नेरेच्या संघाने यावर्षी वाकलनला हरून दाखवलं. असा दबदबा होता वाकलनचा का त्यांना कोणी हरू शकत नाही. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतो. ए पूल मधला आता उसारले आणि बी पूलचा वाकडी. तर टार्गेट विनिंग टार्गेट आपण पाहतोय 25-26 करायचे. दुसऱ्या अंकाकडे वळू, मात्र तत्पूर्वी ऐकूया डीजेचं संगीत. थँक्यू व्हेरी मच. चांगलं संगीत. नक्कीच यानंतर फायनल लगेच सुरू होणार आहे. क्षणाचाही विलंब होणार नाही. हा सामना समाप्त झाल्यानंतर मी ग्रामस्थ मंडळ नेरे आणि नेरे गावातील सर्व ज्येष्ठ मंडळी, राजकीय क्षेत्रातील असेल, सामाजिक क्षेत्रातील असेल, कला क्षेत्रातील असेल आणि वरिष्ठ मंडळी असतील, 40+ काही क्रिकेट मंडळी असतील, त्यांना मी विनंती करेन ही गावाची स्पर्धा आणि स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषकाची स्पर्धा आहे. आम्ही सर एका रात्रीमध्ये 8 तास उभं राहणं आणि दिवसामध्ये 6 तास उभं राहणं कोणी राहू शकतो का? अशक्य आहे ना. हे फक्त विनोद पाटीलच करू शकतात. आम्ही नेहमी त्यांच्याबद्दल का म्हणतो. आणि 2 तास तिकडे शर्यतीला उभे राहतात. उभे राहण्याचा एवढा स्टॅमिना त्यांच्यात येतो कुठून? एकदा टाळ्या उद्या त्यांच्यासाठी. 7:30ला विगरला उभे राहायची सुरुवात करतात 2 वाजेपर्यंत. अजिबात बसत नाही. आणि आता डेला सुद्धा हा स्टॅमिना कुठला असेल, त्यांचा डाएट का असेल बघा एकदा. आणि वरून ऊन आहे आम्ही सर आणि रात्री थंडी आहे. म्हणजे थंडी उन्हाची पर्वा न करता ही जबरदस्त पंचांची भूमिका. मी म्हणेन हे आयोजकांवरचं प्रेम आहे मित्रांनो. एवढं एफर्ट्स कोणी देऊ शकत नाही. आम्ही सुद्धा जेव्हा नाईटला एखाद्या आयोजकांसाठी रात्रीचा दिवस करतो ते आयोजकांचं प्रेम असतं आणि त्या प्रेमापोटी हे समर्पण करावं लागतं आणि त्यांचं आम्ही कौतुक करतोय. तर नक्कीच सन्माननीय श्यामकांतजी मस्कर साहेब यांचे इथे आगमन झाले. आदित्य मस्कर आम्ही पाहतोय नेरे संघाचे ऑलराऊंडर यांचे पिताश्री, त्यांचं करूया वेलकम. या स्पर्धेमध्ये फायनलचा आनंद घेण्यासाठी त्यांचे इथे आगमन झाले. मी सर्व अष्टविनायक मित्रमंडळाचे पदाधिकारी, हनुमान व्यायाम मंडळाचे पदाधिकारी, गावदेवी क्रिकेट संघाचे पाठीराखे खेळाडू यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर या. फलंदाज पाठवा लगेच. 4 षटकामध्ये 26 करायचे आहेत. आकाश आणि अमित सर आपला आम्ही धन्यवाद देऊ. तुम्हाला आम्ही फायनल नंतर लगेच फ्री करू. म्हणजे तुम्ही जरी घरी लवकर जाल आणि घरची बोलतील एवढ्या लवकर आले हे नेरेला होऊ शकतं. तर प्रथमेश फडकेनं आज माइंड सेट केलाय आणि माइंड सेट असावं. आम्ही सर माइंड सेट असावं
एकदा टाळ्या वाजूया त्यांच्यासाठी. आज त्यांना अर्धशतक करायचं विजन माइंड सेट केलाय. जेव्हा आम्ही संगनायकाला टॉससाठी विचारतो ना तुम्ही काय कराल, तेव्हा 90% संगनायक काय म्हणतात का आम्ही मैदानावर गेल्यावर बघू. असं नाही पाहिजे, माइंडसेट तुमचा पाहिजे. आम्ही आधी माइंडसेट केला आम्ही 60 डावा ठोकू 70 ठोकू, मी वैयक्तिक 20 ठोकेन, असा माइंडसेट असला पाहिजे. टाळ्या झाल्या पाहिजेत. मैदानावर गेल्यावर बघू तेव्हा बघू, समोरचा संघ टफ आहे, त्यांच्यात मोठे बॉलर भारी आहेत, हा निगेटिव्ह माइंडसेट आहे. हा तुमच्याकडे नसावा. समोर किती दादा संघ असो, मात्र जर तुमच्याकडे पॉझिटिव्ह अप्रोच असेल तर तुम्ही काही करू शकता. तर नक्कीच तर इथे सुरुवात होणार सेमीफायनल सेकंड इनिंग. टार्गेट तर नक्कीच एक रेकॉर्ड आमच्यापर्यंत येतोय पोहोचू. 1 षटकामध्ये 48 दिल्या ना. या मैदानावर आम्ही पाहिलं या स्पर्धेमध्ये 4 षटकामध्ये 90 धावा चेस झाल्या 23 चेंडूमध्ये. यस, क्रिकेटमध्ये काय येऊ शकतो, दहशत कुणाची नसते. आता रमेश पवार आऊ आणि फलंदाज आतिश जमदाडे, नागेश खंडागळे. पहिला चेंडू हा तडाका, सिक्सर किंग, वाकडीचा बाहुबली. डावाची सुरुवात केली षटकारानं दणदणीत. 26 करायचे, आता 23 मध्ये 20. तर नक्कीच आपण पाहतोय डावाची सुरुवात रमेश पवारने केली. त्याला या मैदानाचा अभ्यास आहे. याच मैदानावर मॅन ऑफ द सिरीज, याच मैदानाचा क्रिकेट, या खेळपट्टीचा अभ्यास, कुठल्या क्षेत्रामध्ये आपण तडाखा करू शकतो. आणि आता इथे खूप मेहनत करावी लागेल उसरलेला. विकेट घेणं महत्वाचे आहे. षटकार आणि या वेळेला डीप बॅकवर्ड पॉइंटला येतोय हा चौकार. मध्ये पूर्ण वेळ या मैदानावर सरावाला असतात. या मैदानाचा त्यांना अभ्यास आहे. विकेट पाहिजे, घाम गाळावा लागेल. 22 मध्ये 16 काही होऊ शकतो. काल आम्ही नेरेपाडा आणि सामना पाहिला खानाव, 6 मध्ये 6 धावेची गरज होती. खानावचा वय वर्ष 16च्या गोलंदाजानं फलंदाजा नेरेपाड्याच्यानं घाम फोडला. काही होऊ शकतो. क्रिकेट या हा चेंडू जरूर टॅप करते. सावंत पवित्रा बघा, मी म्हणेन प्रोफेशनल खेळाडूंकडून काय शिकावं तर हे शिकावं. एकदा जोरदार टाळ्या. 2 मोठे फटके आले, त्यानंतर संयमता. संयम तुमच्याकडे असावा लागतो. संयमानं कमजोर व्यक्तीला सुद्धा बळ मिळतं आणि उतावीळपणा जर केला क्रिकेटमध्ये तर बलवान व्यक्ती सुद्धा कमजोर होता. आणि हे रमेश पवारचं टॅलेंट आहे. त्याला माहिती आहे का 26 धावा, 2 मोठे फटके आले, सामना सोपा झालाय, मग घाई करायची काहीच गरज नाही. हा माइंडसेट त्यांचा मैदानावर आपण पाहतोय. तर नक्कीच मॅचकडे आपण जरूर वळतोय. प्रमोदजी पाटील आम्ही पाहतोय उसरलीचे या सामन्याचा आनंद घेत असताना त्यांनी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. त्यांचा आपण मनापासून आभार मानूया. तर नक्कीच नागेश आतापर्यंत षटकार, चौकार, सिंगल, त्यानंतर विकेट, टोटल रन्स आपण पाहिल्या तर सेमीफायनलचा हा सामना आहे. विनिंग टार्गेटचा विचार करूया. 26चा टप्पा ओलांडायचा, सामना सोपा झालाय. थँक्यू व्हेरी मच. अरुण पाटील सरकलेत क्रमांक 3 वर. एकूण धावसंख्या दाफलकर 11. टार्गेट या आपण जरूर पाहिलं कमी धावांचा आता असेल, कारण 20 चेंडूमध्ये 15 होऊ शकतं. आम्ही पाहिले 24 मध्ये 12 असताना सुद्धा गोलंदाजी करणारा संघाने सामने जिंकलेत. फक्त तुमच्यामध्ये ऊर्जा पाहिजे, तुमच्याकडे तो कॉन्फिडन्स पाहिजे आणि तुमच्याकडे तो उत्साह पाहिजे. आता 20 मध्ये 15 सामना सोपा आहे वाकडीला.
खोदून काढला फटका दूरवरून दिनेश पोहोचलाय सिंगल मिळेल हेच करावं लागेल सिंगलवर रोखणं डॉट बॉल फेकणं एखादी विकेट घेणं समोरच्या संघावर दबाव परिस्थिती निर्माण करणं समोरच्या फलंदाजीला खिंडार पाडणं विकेट ब्रेक करणं हादरा देणं कॅच घेणं खूप काही करायचंय कमी वेळामध्ये शक्ती प्रदर्शन करावं लागेल आता उसरलेला येणारे 19 चेंडू 14 धावा विकेटची नितांत गरज आहे मात्र एक मोठा अडथळा आहे त्यांच्या समोर तो म्हणजे रमेश पवार बघा आता सावध पवित्र आहे रमेश पवार घाई करणार नाही नेऱ्याची स्पर्धा म्हटली तर सन्मानाची स्पर्धा आणि इथे जर फायनल मध्ये प्रवेश केला तर चर्चेचा विषय असतो आणि आता षटक समाप्त एकूण धावा धाफलकावरती 13 आहेत येणारे 18 चेंडू आणि 13 धावेची गरज आज परेश दादा मस्कर यांना पाहतो आपण वेगळी अनोखी मराठमोळा संस्कृती जपणारी ड्रेसिंग तर नक्की स्माइल चॉइनर्स चे आम्ही पाहतो ओनर्स राहुल मस्कर अजय मस्कर आणि सत्र समाप्त झाल्यानंतर परेश दादा आभार प्रदर्शन म्हणून जॉईंट होणार आहेत फायनलच्या अगोदर प्रचंड मेहनत करणारे संपूर्ण आयोजक यांचे ते आभार मानणार आहेत कशा पद्धतीने जेव्हा जितू दादांची स्पर्धा डिक्लेअर होते आणि प्रचंड मेहनत असते आणि फायनलच्या अगोदर आपण त्यांचं मनोगत मार्गदर्शन ऐकणार आहोत राहुल आलाय आक्रमण केलं ऑन साइडला सहज ठोकतोय आणि हा षटकार तर नक्कीच फायनल थोडी आम्ही स्टॉप करणार आहोत कारण प्रमुख अतिथी मान्यवरांच्या प्रतीक्षेमध्ये आम्ही वेट करणार आहोत तर रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न यस बॅट्समन आउट विकेटची गरज आहे रमेश बाद झाले आणि आता चेंडू आणि धावांचं अंतर 16 चेंडू आणि 7 धावेची गरज यस डीजे तर बघा प्रथमेश फडकेनं जी कमेंटमेंट दिली तिकडे सचिन मोरे सांगतात त्यांच्या डबल आम्ही मारणार म्हणजे दोघांमध्ये खुन्नस मैदान पेटवा म्हणजे झालं त्यासाठी शुभेच्छा तर अरुण पाटील आम्ही पाहतोय त्यांना आणि आदित्य मोरे एकूण धावा धाफलकावरती 19 टार्गेट 26 16 चेंडू मध्ये आता 7 धावेची गरज राहुल मस्कर आम्हाला नेहमी सांगत असतात बॉक्स टाईपमध्ये जेव्हा आम्ही फटके मारायचो तसे आता फटके कोणच खेळत नाही फक्त चौकार आणि षटकार अपीलमध्ये उत्साह सामना मात्र थोडासा कठीण आहे इथे विकेटची गरज आहे मात्र जी सुरुवात करून दिली रमेश पवारच्या जोरावर या सामन्यामध्ये आपण पाहतोय विजयाच्या समीप पोहोचण्याचा प्रयत्न सूर्या तर सन्मानी आम्ही पाहतोय सरपंच नरेश पाटील साहेब वाकडी स्पर्धा लाईव्ह पाहतात आणि वाकडी चॅम्पियन आपण पाहतोय होण्याच्या मार्गावर फायनल मध्ये होण्याच्या मार्गावर नरेश पाटील साहेब यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आल्या तर नक्कीच सामना सहज जिंकला अविनाश पाटील नक्कीच नरेश पाटील साहेबांनी सांगितलं का वाकडीला चॅम्पियन पदक पटकावायचे यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या आणि नक्कीच